बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहेत। त्यातच आता संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी मुंबईत मोर्चा काढला जातो। मोर्चाला मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे। मेट्रो सिनेमापासून या मोर्चाला सुरुवात झाली। मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा मोर्चाचा मार्ग असणार आहे। या जनआक्रोश मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झालेत। तसंच आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंब, सूर्यवंशी कुटुंब, जितेंद्र आव्हाड, नरेंद्र पाटील हे देखील या मोर्चाला उपस्थिती लावणार आहेत। आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। पंकज, खरं तर संतोष देशमुखांच्या हत्येला आता जवळपास 50 दिवसांपेक्षा जास्तचा काळ उलटलेला आहे। आतापर्यंत मुंबईमध्ये मोर्चा झाला नव्हता, आता थेट राजधानीमध्ये मोर्चा होतोय। लोण आता राज्यभर पसरायला सुरुवात झालंय। राज्यभर मोर्चाला सुरुवात झालेली आपण बघतोय। मुंबईमध्ये जन आक्रोश मोर्चा जो आहे तो निघालेला आहे। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय या मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि किंबहुना संतोष देशमुख असतील किंवा सूर्यवंशी असतील यांच्या कुटुंबातले सदस्य म्हणून मुंबईतला मराठा समाज जो मोठ्या संख्येने ते उपस्थित झालेला आहे। आपण बोलणार आहोत कशा पद्धतीने हा मोर्चा आहे, मागणी काय आहे तुमची? न्यायासाठीचा हा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये सर्व जातीचे आणि सर्व धर्माचे लोक एकत्र आलेले आहेत। आपण बघतोय की परभणीची घटना असो किंवा बीडची घटना असो, त्या कुटुंबातील लोक न्यायासाठी सरकार दरबारी सगळ्या संविधानिक मार्गाने प्रयत्न करतायत, परंतु गृह मंत्रालय हे देवेंद्र फडणवीसांच्या ताब्याखाली आहे। परंतु मंत्रालय आपलं मुंबई मराठा क्रांती मोर्चे वीरेंद्र पवार, वीरेंद्रजी आंदोलनं खूप केलीत, तुम्ही मोर्चा आलात, रस्त्यावर उतरलात, आजचा मोर्चा आहे थोडासा भावनिक आहे, मनात द्वेष आहे काय? कोपर्डीच्या घटनेनंतर ही दुसरी अशी घटना जी निंदा फक्त मराठा समाजाला नाही, संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला आहे। ज्या पद्धतीने एका कार्यकर्त्याचा खून करण्यात येतो, ज्या पद्धतीने त्याला मारण्यात येतं, ती जी चीड आहे ती व्यक्त करण्यासाठी आज इथे सर्व उपस्थित आहेत। आज एका भावाला न्याय मिळण्यासाठी आज महाराष्ट्रभरातनं लोक इथे येत आहेत। मागणी आमची साधी होती की जो एक कार्यकर्ता होता, जो आपला एक समाजबांधव होता, त्याची ज्या प्रकारे निर्गुण हत्या करण्यात आली त्याचा कुठेतरी आवाज या मुंबई शहरामध्ये उचलला गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी आज सर्व इथे जमले। त्याच्यापुढे मुंबई मराठा मोर्चातर्फे काय पावलं उचलणार आहेत? कारण आज मोर्चा झाला, त्याच्यानंतर पुढे काय? कारण सरकारवरती दावा टाकावा लागणार आहे, सरकार ढिम्म हलत नाहीये, धनंजय मुंडेंचा राजीनामा देत नाहीत असे सगळे आरोप केले जात आहेत। जे राजकीय त्यांच्या बाबी आहेत त्या करत राहणार, पण क्रांती मोर्चातर्फे आम्ही ॲडव्होकेट सतीश माने शिंदे हे आमच्या साईडनी त्या केसमध्ये उतरणार आहेत। त्यांनी त्या पद्धतीचं संमती दिलेली आहे। आज त्यांच्या फॅमिलीच्या लोकांशी बोलून, भावाशी आणि मुलीशी बोलून ते नंतर पुढची बोलून जो आहे तो निर्णय घेणार आहेत। आपण आणखीन या मोर्चामध्ये सहभागी होणार बघतोय। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त आहे, पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठा आहे। या बंदोबस्तामध्ये पोलीस संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना जे प्रोटेक्शन देत आहेत। सर, संतोष देशमुख यांचा आपण बघतोय त्यांचे कुटुंबीय तिथे आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांना अतिशय अरेरावी पद्धतीने कार्यकर्ते जे तिथे बोलण्याचा प्रयत्न करतायत। माध्यमांवरती खरं तर मराठा मोर्चा भावनिक मोर्चा आहे असं असताना काही कार्यकर्ते जे आहेत ते चुकीच्या पद्धतीने इथे बोलण्याचा प्रयत्न करतात। आपण बघतोय संतोष देशमुख यांचे कुटुंबीय इथे आलेले आहेत, त्यांची मुलगी आहे, त्यांचा भाऊ इथे आहे, कुठेतरी सकल मराठा जन जे आहेत, दादा तुम्ही सकल मराठा जन जे आहेत ते या मोर्चात सहभागी झालेले आहेत। आपण लाईव्ह मध्ये संतोष देशमुख यांच्याशी, बंधूंच्याशी बोलले। धनंजय दादा तुम्ही आहात, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, पण अशा पद्धतीनं सरकार ढिम्म हलत नाही, काय भूमिका आहे? लवकरात लवकर चांगला तपास केला पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे देशमुख कुटुंबाला, एवढंच आमची फाशी द्या। दादा पण राजीनामा मागताय तुम्ही, राज्यभर तुम्ही फिरताय, मुंबईतल्या या मोर्चानंतर काही उपयोग होईल असं तुम्हाला वाटतंय? मुख्यमंत्र्यांना ह्या न्यायासाठी जी भूमिका घेणं ती घेतली पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे। आपण धनंजय देशमुख यांच्याशी बोललो, बघतो आपण त्यांची पूर्ण कुटुंब जे आहे ते मोर्चात सहभागी झालेलं आहे, पूर्ण कुटुंब मोर्चात सहभागी झालं आहे। आपण संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। पोलीस आक्रमक होत आहेत, कुठेतरी पोलिसांनी हाच बळाचा वापर जर का बीड जिल्ह्यात केला असता तर कदाचित अशा घटना घडल्या असत्या का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण महाराष्ट्रामध्ये या विषयावरनं जे मराठा समाज रस्त्यावरती उतरला आहे असं असून सुद्धा
अजूनही त्यांना न्याय मिळत नाही आहे, ही भूमिका घेऊन महाराष्ट्रातले अनेक ठिकाणी मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन उभं करण्यात आलेलं आहे. आणि आता मुंबईमध्ये जनाक्रोश मोर्चा त्याची थेट दृश्य आपण बघतोय. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख या मोर्चामध्ये सहभागी झाले. त्यांचे कुटुंब, त्यांची मुलगी धनंजय देशमुख यांच्यासोबत या मोर्चात सहभागी झाले. आपण काही मिनिटांपूर्वी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधला. कुठेतरी सरकार या पद्धतीनं लक्ष देत नाही आहे. राज्यभर फिरल्यानंतर सुद्धा न्याय मिळेल की नाही याची शक्यता कमी जी आहे ती शक्यता कमी दिसते असं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. आपण थेट मराठा क्रांती समाजाचा जो मोर्चा आहे त्या मोर्चात जाणार आहोत. आपण या मोर्चात सहभागी झालेल्या लोकांशी थेट संवाद साधणार आहोत की काय त्यांच्या भावना आहेत. दादा, मोर्चात तुम्ही सहभागी झालेले आहात, न्याय मिळेल असं वाटतंय का? कारण अनेक मोर्चे राज्यभर निघालेले आहेत. आतापर्यंत बघितलं जेवढी आंदोलनं झाली त्याच्यामध्ये तर न्याय भेटेल असं ते आंदोलनं बघून न्याय भेटेल असं वाटत नाहीये. न्याय मिळेल असं वाटत नाही. दादा, तुम्ही इथे जनआक्रोश म्हटलंय, संतोष देशमुख असतील किंवा सोमनाथ सूर्यवंशी असतील, सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू आणि संतोष देशमुख यांची हत्या अतिशय निगृढ पद्धतीने झाली, अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. मात्र आरोप केले जात आहेत, राजकीय आरोप होत आहेत. दादा, राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत, त्यातून वाटतंय न्याय होईल का? 100% न्याय मिळणार. कारण जी हत्या झाली क्रूर झाली, अशा प्रकारची हत्या महाराष्ट्रामध्ये कधीच झाली नाही. अशा यांना सर्वांना न्याय नाही, यांना सर्वांना फाशीवर लटकवलं पाहिजे, याशिवाय न्याय भेटणार नाही. शेवटचा पर्याय फाशी यांना. आपण बघतो इथे आणखीन काही लोक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तुमचे काय भावना आहे? ही जी हत्या ही कुठल्या जातीची हत्या नाही, ही एका माणुसकीची हत्या आहे. कारण महाराष्ट्रातली माणुसकी मेले गेलेली आहे. म्हणून आमचं एकच मागणी आहे की यांना कठोरात कठोर यांच्यावर कारवाई व्हायला हवी. आपण आणखीन काही महिला आहेत पाठी, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार. महिला, त्यांच्या हातामध्ये काही तुम्ही हातात धरलेलं आहे, न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे का तुमची? मिळेल असं वाटतं? अपेक्षा आहे आमची की प्रत्येक न्याय हा मिळालाच पाहिजे. पण सरकार न्याय देईल असं वाटतंय? कारण ज्या पद्धतीने आरोप केले जात आहेत, सरकारला न्याय दिलाच पाहिजे. कारण न्याय द्यावाच लागेल त्यांना. आम्ही आंदोलनाला उभा राहिलोय कशासाठी? न्याय मिळण्यासाठीच. मुंबईचा सखल मराठा काही महिला जो उभ्या ताई, एका बाजूला सरकार लाडकी बहीण म्हणून सन्मान करते तुमचा, पण दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीच्या घटना घडते. बरोबर आहे, हे चुकीचं आहे. असं व्हायला नाही पाहिजे आणि त्यांना न्याय द्यायलाच पाहिजे. या मराठा मोर्चामध्ये एक स्तुत्य उपक्रम आपण ज्याला म्हणू शकतो की एका अडचणीसाठी, एका मोठ्या घटनेसाठी हा उपक्रम मोर्चा सुरू आहे. मात्र हे असताना काही लोक आहेत जी मराठा क्रांती मोर्चाकडनं जी रस्त्यावरती जी घाण पडते किंवा बाटल्या पडतात त्या उचलण्याचं काम करतात. तुम्ही काय सांगाल? आम्ही प्रत्येक मोर्चाच्या मागे असतो आणि अशी काय कचरा पडलेला असतो तो उचलतो आणि कचरा डब्यावर नेऊन ठेवतो. आज मुंबईचे प्रत्येक मोर्चे झालं, त्या प्रत्येक मोर्चाच्या पाठीमागे आम्ही असतो. संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज मुंबई शहरात मोठा जनाक्रोश मोर्चा निघत आहे आणि त्याच अनुषंगाने अनेक कार्यकर्ते असतील, सकल मराठा असेल, सर्वच जण जमलेले पाहायला मिळतात. जोरदार घोषणाबाजी झालेली आहे. आपल्यासोबत संतोष देशमुख यांची बहीण आहे. लाडकी बहीण म्हणून सरकार एकीकडे घोषणा करतं आणि दुसरीकडे याच लाडक्या बहिणीला न्याय मिळताना दिसत नाही. म्हणून आज तुम्हाला या जनाक्रोश मोर्चात सहभागी व्हावं लागलं का? नाही, मी तर पहिलेच म्हणले ना, मुख्यमंत्री साहेब नाही का, लाडक्या भावावर माझा लाडक्या बहिणीचा विश्वास आहे. पकडतात आरोपी, पण का वेळ लागतो हेच थोडं नाही का विचार येतोय. लवकरात लवकर का पकडत नाही? तुम्ही लाडकी बहीण म्हणता ना, बहिणीचा विचार करा ना. माझा भाऊ तर गेलाय, मी मोठी, मला पण आता रक्तात माझा 4च झाले. आणखीन जर कमी झालं तर करायचं काय ना? कोण कसं म्हणजे हिंमत कशी करायची कुटुंबाने? त्या माझी धाकटे भाऊज ऍडमिट आहे, धनु माझ्या भावाचा बीपी लो होतोय, माझी ती तर भाऊजाचं हाल वेगळेच, झोप येत नाही तिला. आई वडील तर असं नुसतं वेड्यासारखं बसतात. तुमच्या ज्या या मागण्या आहेत त्या जर पूर्ण नाही झाल्या तर ही लाडकी बहीण काय करणार? सरकारला जाब विचारणार का? मग जाब आता बघू ना. आता थोडं मी विश्वास ठेवते ना, मी आणखीन थोड्या दिवस नाही का. भावाच्या नेमक्या काय आठवणी? भावाच्या खूप आठवण येतं. भाऊ लहानपणापासून तो खूप हट्टी होता, जिद्दी होता, वाघासारखा होता तो. म्हणजे असं त्याला नाही का खरं म्हणजे त्याला खरं लागायचं, खोटं आवडत नव्हतं, कुणावर अन्याय करत नव्हता तो. खऱ्याने आजपर्यंत जगला आणि जास्त त्याला गावाचं पण जास्त हे होतं असं नाही, गोरगरिबाला खूप मदत करायचा. मग ते आम्हाला आनंद वाटायचा. आमच्याकडे काही नव्हतं पण ते सगळं असं त्याच्यातच त्याला आनंद वाटत होता नाही का, दुसऱ्याच्या ह्याच्यात करण्यात. ही अगदी कळकळीने विनंती करते सरकारला. लाडकी बहीण योजना राबवता तर याच लाडक्या बहिणीला न्याय देण्याचं काम करा. जे आरोपी आहेत त्या आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या, हीच मागणी घेऊन ही बहीण आज मुंबईच्या जन आक्रोश मोर्चात सहभागी झालेली पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन नागेशसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई.